हॅलो फ्रेंड्स, रोजचेच पण नव्याने या आपल्या सिरीजमध्ये आपण रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या हे बघत असतो. आज आपण टोमॅटोपासून साधी सिंपल पण टेस्टी अशी टोमॅटोची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत. त्यासोबतच टोमॅटो चटणी बनवताना टोमॅटो ओव्हरकुक होऊन ती गळून जाऊ नये त्यासाठी कोणती काळजी घ्यायची याच्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आपण बघणार आहोत. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही सिंपल आणि टेस्टी अशी टोमॅटो चटणी बनवण्यासाठी इथे आपण 6 ते 7 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. यामध्ये काही टोमॅटो पिकलेले व काही थोडेसे कच्चे आहेत. अशा प्रकारे मिक्स टोमॅटो घेतले तरी चालतील. त्यानंतर आपण इथे 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. मोठ्या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तसेच 10 ते 12 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. टोमॅटोची चटणी बनवताना टोमॅटो ओव्हरकुक होऊन ते गळून जाऊ नयेत यासाठी आपण टोमॅटोचे खूप जास्त बारीक काप न करता अशा प्रकारे मीडियम काप करणार आहोत. अशा पद्धतीने मी सर्व टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे. यानंतर कांदे सुद्धा आपण अशा प्रकारे बारीक कापून घेणार आहोत. 3ही कांदे बारीक कापून झाल्यानंतर आपण लसूण व हिरवी मिरची सुद्धा अशाच पद्धतीने बारीक कापून घेणार आहोत. माझा हा कटिंग पॅड तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल, याबद्दलची सगळी माहिती असणारा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. सर्वात अगोदर कढईमध्ये आपण 1 ते 2 वगळी तेल घेणार आहोत. तेल तापल्यानंतर आपण यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी घालणार आहोत. यावेळी गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये 1/4 टीस्पून जिरे घालणार आहोत. आता आपण यामध्ये लसूण ॲड करूयात. लसूण थोडासा फ्राय झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा ॲड करणार आहोत. यानंतर आपण यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे. व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण यामध्ये 1/4 टीस्पून हळद ॲड करूया. यानंतर कापलेला बारीक कांदा सुद्धा यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपण इथे 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतवून घेणार आहोत. कांदा खूप जास्त सॉफ्ट बनवण्याची गरज नाही. अशा प्रकारे कांदा परतवून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो व कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यावेळी सुद्धा आपण गॅसची फ्लेम मीडियमच ठेवणार आहोत. चवीसाठी यामध्ये आपण 1 टीस्पून मीठ ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या ठिकाणी आपण कच्चे व पिकलेले दोन्ही प्रकारचे टोमॅटो ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपण यातील आंबटपणा ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये 1 टेबलस्पून गूळ ॲड करणार आहोत. जर तुम्ही जास्त यामध्ये कच्चे टोमॅटो घातलेले असतील तर त्यामध्ये थोडासा जास्त गूळ घाला, व जर कच्चे टोमॅटो कमी असतील तर कमी गूळ घाला. चटणीमध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून तो विरघळू द्यायचा आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून यावर झाकण न ठेवता अशाच प्रकारे ही भाजी शिजू देणार आहोत. आता या ठिकाणी टोमॅटोला जे पाणी सुटलेले आहे त्यामध्येच ही चटणी व्यवस्थित शिजणार आहे. पण शिजण्यासाठी आपण जर यावर झाकण ठेवलं तर वाफेचे पाणी होऊन ते पुन्हा या चटणीमध्येच पडते व जास्त पाण्यामध्ये शिजल्यामुळे टोमॅटो ओव्हरकुक होतात व गळून जातात. त्यामुळे याच पद्धतीने आपण टोमॅटो चटणी शिजवणार आहोत. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता यामधील पाणी पूर्णपणे आटलेले आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता या ठिकाणी टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत आणि टोमॅटो अगदी गळून सुद्धा गेलेले नाहीत. अशा प्रकारे अगदी थोड्या वेळातच आपली टोमॅटो चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही टोमॅटो चटणी बनवण्याची सोपी पद्धत व त्यासोबतच्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.